नीता राठोड. बोला. माझे 2 प्रश्न आहेत. दोन्ही वेगवेगळे आहेत. हां, बोला. हां. फाईल 1 आणि फाईल 2 दोघांनी एकत्रच 15 मध्ये ज्ञान घेतलं होतं. आणि मग पुढे काहीच माहिती नव्हतं. त्याआधी खूप सारे अनेक जणांना भेटलो होतो. पण आता लक्षात येतंय की हे ज्ञान किती क्रियाकारी आहे. आणि ह्या एवढ्या वर्षात आम्ही लोकं दोघेही मिळून घरातच बसून परोक्ष सत्संग टीव्हीवर बघून आणि असेच करत पण आता मात्र आमचे हे मनासारखे करत राहणे संपलंय. खूप छान. काल मला हे स्ट्राईक झालं, की मी हे विचारावे फावशे आणि पोषाय. कारण आरतीमध्ये येतात शब्द पोषाय का न पोषाय. दादा भगवान येतात तेव्हा साऱ्या गोष्टी पोषाने सारख्या वाटतात. जसे आपण आलात आणि साऱ्या गोष्टी पोषाने वाटायला लागल्या. तात्काळमध्ये रिझर्वेशन इथे झाले आणि मी इथे आले, आपल्याकडे पोहोचू शकले. 3 दिवस ह्यांना सोडून खाणे-पिणे सारे करून मी येऊ शकले. ते पोषाने असेल तर भावनेचा अर्थ काय आहे? आता जास्त खोलात डीपमध्ये नका जाऊ. दादाजींचं दर्शन झालं, निर्मळसही झालं, त्याचा आनंदात राहा. हे महत्त्वाचं नाहीये. आता आपण किती हे बघा ॲनालिसिसही झाला आणि ॲडजस्टमेंट करताना अडचणी येत होत्या, त्यावर उपायही तुम्ही काढलात. पूर्ण झाली गोष्ट. आणि पोषाय किंवा ना पोषाय याचा अर्थ वेगळा आहे. बघा आपण सत्संगात येतो तेव्हा आपल्या शेजार-पाजारच्या तिघांना वाटतं, घरातल्यांना एकटं टाकून पळतीये आणि तिघांना वाटतं की हे चांगलं करते हां. त्याला पोषाता म्हणतात, ह्यांना नाही पोषाता. मी अकर्ता आहे हेच समजून घ्यायचंय. हे करणारा मी नाहीये, मी शुद्धात्मा आहे, ज्ञाताद्रष्टा आहे, अकर्ता आहे. कोणाला पोषाय, कोणाला नसेल पोषाय. जे होत आहे त्यामध्ये मी करता नाहीये. ही जागृती ठेवण्यासाठी पोषाय शब्द आहे. आणि फावशे म्हणजे माफक येणारा, प्रतिकूलता किंवा अनुकूलता. म्हणजे ही जी परिस्थिती आहे त्यात ॲडजस्ट झालो तर फावशे, अनुकूलता. लोकांना वाटतं किती त्रास आहे, पण आपल्याला वाटतं नाही. आपल्याला ॲडजस्टमेंट आनंदच आहे. म्हणजे अनुकूलता करून दिली, प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण ॲडजस्ट झालो, तर आपल्यासाठी फावशे झाला. त्यात काही डिस्टर्बन्स राहिलाच नाहीये. हे ज्ञान स्वयंक्रियाकारी आहे आणि फक्त आपल्याला आपली बिलीफ बदलायची आहे. हां, तेच फक्त करायचे आहे. तेच आपले काम आहे आता. बरोबर आहे. आणि त्यासाठी माझ्याकडून कोटी-कोटी वंदन, अगदी अनेक कोटी वंदन. खूप छान. दादा भगवानांना, निरुमांना आणि आपल्याला. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. नमस्कार. हो. मी मी भोपाळमध्ये ज्ञान घेतलंय, पण असं कधी प्रतीत होत नाही. काय नाव तुमचं? माझं नाव आहे वामन अंबडकर. मी छिंदवाडा जिल्ह्यातल्या सौसर गावात राहतो. बरोबर. काही हरकत नाही. चरणविधी सगळा वाचता का? रोज नाही होऊ शकत. हो. आणि कुणाला दुःख दिलं, राग आला, तर आतून काही होतं का? चूक झाली असं वाटतं का? वाटतं की आपलं काहीतरी चुकलं. मग माफी मागायची, प्रतिक्रमण थोडं चालू केलं? केलंय, पण नंतर जास्त राग येतो. तसा राग येऊ द्या, ती वेगळी गोष्ट आहे. पण यामध्ये हे बघा 2 पार्ट्स आहेत. वामनजींना राग येईल आणि तुम्हाला वाटेल चुकतंय असं व्हायला नको आहे. म्हणजे ही जागृती तो आपल्या आत्म्याचा पार्ट आहे आणि राग येतो तो प्रवृत्तीचा भाग आहे. हे दोन्ही असणारच असणार आहे. कारण आत्मा स्वभावाने निराहारी आहे आणि देहाला तर सकाळ संध्याकाळ खायला हवंच हवं. आत्मा बनला तर खाणं का चालू आहे? अरे, देहाचा धर्म आहे खाणं. आणि क्रोध मान मायालोभ जे भरले आहे ते बाहेर पडेल, मारलेला माल आहे. आपल्याला जागृती आली, तो आत्म्याचा धर्म आहे. त्यात प्रगती करा. वामनला सांगायचं, वामन प्रतिक्रमण कर, असं व्हायला नको. खूप झालं, तीच जागृती, तोच आत्मा, तोच पुरुषार्थ. म्हणजे योग्य मार्गावर आहात तुम्ही. आणि कोणाला दुःख देत नसाल तर चरणविधी करत राहा, दादाजींचं पुस्तक वाचा, सत्संग ऐकत राहा. खूप झालं ते, हळूहळू आपली मोक्षमार्गावर प्रगती होईल. समजा आज प्रतिक्रमण केलं तरी उद्या तीच गोष्ट पुन्हा रिपीट होते. होईल. हा भरलेला माल आहे. कधी उभ्या आयुष्यात साफ केलाच नाहीये. एकेका दोषावर 50 लेयर्स आहेत. 50, 100 असतील तर रिपीट होत आहेत असं वाटणार. पण जसजसा काळ जाईल तसतसे अनुभव असेल की नाही आधीपेक्षा कमी झालंय.
आधी दिवसातून 20 वेळा भांडण, राग यायचा, आता दिवसातून 2च वेळा येतो. हळू-हळू दिवसातून एखाद वेळेस येईल, नंतर 20 दिवसातून एखाद वेळेस येईल, 6 महिन्यातून एखाद वेळेस येईल, असं कमी-कमी होत समाप्त होईल. पूज्यश्री, हे अंतराय म्हणजे काय? अंतराय, बाधा म्हणजे काय? अंतराय म्हणजे काय, की आता फळ मिळत आहे आणि अज्ञानतेत समजा एखादा माणूस दुसऱ्याला पैसे देतो, मदत करतो. आपण त्याला म्हटलं, अरे हा वाईट माणूस आहे, त्याला का मदत करतोयस? बिघडवताय तुम्ही लोक, पैसे नका देऊ अशा लोकांना. त्याला सांगा मेहनत कर. म्हणजे तुम्ही थांबवलंत. एखाद्याला आपण बुद्धीने समजावून, पटवून थांबवतो, म्हणजे आपण त्याला पैसे देण्यामध्ये अडथळा आणतो, म्हणून आपल्यालाही अडथळे येतील. जेवणात अडथळे, चांगले कपडे परिधान करण्यात अडथळे, सगळ्या प्रकारचे अडथळे माणूस करत राहतो. आणि आता आता फळ मिळालं आणि ताई म्हणाल ना, मला सत्संगात यायचं तर नाही येऊ शकत. म्हणजे अंतराय फळ देत आहे. अंतराय फळ जेव्हा देतात, आपली इच्छा असते सत्संगाला पोचायची. घरचे लोक मनाई करतात किंवा तब्येत बिघडते किंवा संयोग जुळले नाहीत, तर कोणाचा दोष नाही काढायचा. जेवढं समता भावनेने आपण पूर्ण करू, अंतराय तेवढं फळ देऊन समाप्त होतील. त्यानंतर पुढच्या स्टेजमध्ये निरंतराय स्टेशन येईल. आमचा अनुभव सांगू का? सांगायचा तर खूप प्रॉब्लेम्स यायचे. समभावाने कोणाचाही दोष नाही. आपलाच हिशोब आहे. हिशोब पूर्ण होत होत आता संयोग असे जुळतात, एकही अंतराय येतच नाही. वरून जास्त सत्संगाचं प्रेशर येतं, जास्त करा, जास्त करा, जास्त करा. अडथळे तर दूर झालेत. आमचे हे अडथळे येऊच नयेत, त्यासाठी काही उपाय आहे का? नाही, आता फळं देतील त्यावेळी समता राखायची, तोच उपाय आहे. अंतरायाची फळं येतात. त्यावेळी कोणाला दोषी ठरवू नका, कोणाच्यात दखल देऊ नका. कोणाविषयी निगेटिव्ह बोलू नका. ती सगळी अंतरायाची कारणं आहेत. तीच थांबवा. कोणाच्यातही दखल देऊ नका. मुलाने ₹6,000 बूट आणले. अरे काय तू पैसे उधळतोस, कमवत काही नाही, खर्च कर. आता का उधळतोयस बापाचे पैसे? असं बोलायची गरज नाही. बाळा लक्षात घ्या, जेवढं शक्य आहे तेवढं प्रेमाने. खर्च कमी कर, ध्यानात ठेव. पण जास्त निगेटिव्ह बोलू नका, रागावू नका, आक्षेप घेऊ नका. तसा आक्षेप घ्याल तर तुमचे भोगच अडथळा बनतील. मग रोजच्या जीवनातही अडथळे येतील. तो तर आपल्या पुण्याचा हिशोब भोगतोय. जय कोणाला सच्चिदानंद. थांबवायचं नाहीये. जय सच्चिदानंद. समजावून गोष्टी सोडून द्यायच्या. आग्रह ठेवू नका. प्रतिभा जाधव, जय सच्चिदानंद. पूज्यश्री, माझ्या मनात निगेटिव्ह विचार खूप येतात फाईल नंबर 3 आणि 4 बद्दल. का होईल असं वाटतं? म्हणजे बाहेर गेले तर काही लफडं करतील किंवा येता जाता जर काही ऍक्सिडेंट झाला, सगळं संपलं. त्याचं जरा कष्टाचंच काम आहे, धडपडून येतोच तो नेहमी. म्हणून अशी भीती वाटते की आता काय करून येतो म्हणजे तो. आता जॉब करतोय का काही? नाही, वर्कशॉप आहे आमचे. नाही, म्हणजे आता दादाजींकडे प्रार्थना करा. 10-15 मिनिटं अशी मग जय जयकार करा. हे दादा भगवान तो सुरक्षित राहू दे, काही विघ्न येऊ नये, अशी कृपा करा. आणि 15-20 मिनिटं रोज अशी मग जय जयकार करा आणि आरतीही करा. दादाजींकडे बरं. प्रार्थना करा. दादाजींच्या कृपेने संरक्षण मिळेल. काय त्यालाही सांगायचं, काही घाई करू नको, शांतपणे काम कर आणि विचार करून काम कर शांतपणे. आपल्याला काही घाई नाहीये, उतावळेपणा नको, शांतपणे करत राहा. त्याने पण ज्ञान घेतलंय, साऱ्या फॅमिलीने घेतलंय आमच्या. खूपच छान. बघा, दादाजींना प्रार्थना करा, चांगलंच होईल. सुरेश पाटील, जय सच्चिदानंद. मी अडालजला आलो होतो, तेव्हा मी आपल्याला प्रश्न विचारला होता की माझा विकार कमी नाही झाला. आणि आज मी पहिल्यांदाच हा प्रश्न आपल्याला विचारतोय की मला ब्रह्मचर्य, म्हणजे आम्हाला फाईल 1 आणि फाईल 2 ला ब्रह्मचर्याचं व्रत घ्यायचं आहे. खूप छान. म्हणजे ते निश्चयाने असो किंवा अहंकाराने असो, ते मला करायचं आहे, माझं ठरलंय. आपण जरा त्यासाठी आशीर्वाद द्यावा. समजून करायचंय, अहंकाराने नाही. अहंकाराने कराल तर 2-4 वर्ष ठीक आहे, पण नंतर अहंकाराला जर काही दुःख झालं तर विषय विकाराबाबत चूक करून बसेल. म्हणून अहंकाराने नाही करायचं, समजून करायचं, हे इम्पॉर्टंट आहे. मग सावकाश पती पत्नी दोघांनी समजून उमजून चालायचं आहे. चला 2 महिने सांभाळूया, आता 3 महिने सांभाळूया, 4 महिने सांभाळूया, असं सांभाळत हळूहळू प्रॅक्टिसमध्ये वाढवत राहा. ऍक्च्युली तसं आम्ही पुढचा उपाय असा आहे की दादाजींची 2 पुस्तकं आहेत ब्रह्मचर्याची. रोज 5-10 पानं वाचायची, 2-5 पानं आणि 10-15 मिनिटं शक्ती मागायची आणि समाधानपूर्वक दोघांनी पुढे जायचंय. ऍक्च्युली ती दोन्ही पुस्तकं आम्ही अडालजमध्ये फाईल 2 ने घेतली होती आणि आम्ही दोघांनी ती पुस्तकं वाचली सुद्धा. आणि 1 महिन्या 1.5 महिन्यापासून ऑलरेडी पाळलंय. आता 6 महिन्यांसाठी पाळायचंय, त्यासाठी आपण थोडी शक्ती द्यावी आणि आशीर्वाद तुम्ही द्यावा. दोघांनी ठरवून करायचंय. आता 3 महिने पाळा, मग 4 महिने पाळायचं, 5 महिने पाळायचं, 6 महिने, असं करत करत संयम वाढत जाईल
आणि दादाजींकडे शक्ती मागून पुढे चालत राहा ब्रह्मचर्य व्रतात. मी आरती करतो तेव्हा काही ना काही सिरियल मधली जुनी आठवण ती येते आणि त्यात कोणीतरी कोणाला तरी मदत केलेली असते. त्यामुळे मन भावविभोर होतं. ते खूप जास्त व्हावत जातं आणि पुन्हा पुन्हा तसेच विचार येतात आणि मलाही तसंच वागायचंय. त्याला कर्ता बनायचंय की जगत कल्याण करायचंय, तर जगत कल्याण दुसरं तर डोक्यात काहीच नाहीये. फक्त जगत कल्याण करायचंय. पण तोच कर्ता बनू पाहतोय. मी सांगतोय त्याला की आपल्याला कर्ता नाही बनायचंय, आपल्याला तर ज्ञातादृष्टा राहायचंय. तरी तो नाही नाही, असं करायचं. आपली भावना आहे जगाचं कल्याण व्हावं आणि ज्या निमित्ताने ती पूर्ण होते त्याने पूर्ण होते. आपल्यात ही भावना आहे की जगाचं कल्याण हो आणि सिम्पल इक्वेशन जगत कल्याण करायचं आहे. त्या शब्दांऐवजी असं वापरायचं की दादा भगवानांच्या कार्यामध्ये सेवा द्यायची, दादांचं काहीतरी काम करायचंय आणि दादा भगवानांचं काम म्हणजे जगत कल्याणाचं कार्यच आहे. म्हणून दादांचं काम करायचं, जगत कल्याण करायचं हे शब्द जरा जड आहेत. हा मी जगत कल्याण करण्यासाठी वेळ काढला. अरे करणं हा शब्द सोडा, दादाजींचं काम करायचंय. मी छोटा होतो तेव्हा मी सत्संगात आलो, दादांचं काम करायचंय असा निश्चय केला होता. जगत कल्याण करायचंय जरा जड वाटतं आपल्याला, त्याऐवजी दादांचं काम करायचंय. जो कोणी आहे, लहान असेल मोठा आहे, सिन्सिअरली दादांचं काम करायचंय हीच भावना ठेवायची. मी गजानन शिरेकर, BSNL सब डिव्हिजनल इंजिनियर म्हणून 12-20 कार्यरत होतो. जेव्हा मी 2014 मध्ये ध्यान घेतलं तेव्हापासून माझे ऑफिसमधले सारे कषाय, साऱ्या फाईलचा निकाल लागलाय. एवढा खुश, एवढा खुश, एवढा आनंद. प्रत्येक वेळी आपल्याला मी माझे अनुभव 2014 मध्ये आणि 15 मध्ये सांगितलेत. आणि पूज्यश्री, आताही माझा एकही प्रश्न नाही आहे पूज्यश्री. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण दादा भगवानांच्या सत्संगात मला दिलेलं आहे. बरेच काही मला मिळालेलं आहे या सत्संगामुळे. म्हणून माझी इच्छा आहे की प्रत्येक वेळी आपल्या महात्म्याला हा जीवनातला आनंद मिळावा. दुसरी गोष्ट पूज्यश्री, फाईल 2 विषयी सुद्धा माझे खूप सारे प्रश्न होते. या साऱ्यांचं निरसन झालेलं आहे. पण आता फक्त एकच प्रश्न उरलेला आहे पूज्यश्री, की जर मी काही चुकीचं करतोय असं आपल्याला वाटत असेल तर आपण माझ्या फाईल 2 ला समजवावं. नाही आता माझ्या झालं. फाईल 2 ला तो प्रॉब्लेम आहे. 2 वर्षांपासून सतत माझं डोकं खातेय की तुम्ही आता असं का केलं. 13-20 तुम्ही SG ऐवजी तुम्ही AGM बनला असतात किंवा DGM बनला असतात, एवढे भरपूर कमावले असते, तुमची सॅलरी एवढी वाढली असती. आणि माझा पूज्यश्री फायनान्शियल काही प्रॉब्लेम नाहीये. दोन्ही मुलांची व्यवस्था, त्यांच्या लग्नाचं ते त्यांच्या शिक्षणापर्यंत सारं मी सेट करून ठेवलंय. आता माझी इच्छा आहे की दादांच्या ज्ञानात प्रगती करावी. माझा जो वेळ आहे कोरोनानंतर 1 वर्ष दादांसाठी देतोय, खूप देतोय. नाहीतर मला 10 दिवसांची सुद्धा सुट्टी मिळत नव्हती ऑफिसर पदावर असल्यामुळे. पण मी आज आनंदात आहे. माझ्या मनात कशा नाहीत. फाईल 2 पण ज्ञानात आहे, ती सुद्धा इथे आलेली आहे. आणि त्यांनी पण 7 वर्षांपूर्वीच ज्ञान घेतलेलं आहे. पण त्यांच्या मनात पूज्यश्री कशा आहे. कोणी प्रायव्हेट सर्व्हिस सोडत नाही. तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची सर्व्हिस का सोडलीत. मी मानतो की त्यांच्या मनात थोडा राग आहे त्याचा, पण मी का अपेक्षा करणार. आधी मला सांगा की माझा हा डिसिजन तुम्हाला चुकीचा वाटतोय का. ते नसेल वाटत तर त्यांना समजवावे. कारण एकच प्रश्न आहे हा माझा. हे इथे आलेले आहेत त्या. रिटायर झाल्यावर घरात क्लेश नाही येत ना. क्लेश म्हणजे घरात त्यांचीच बसल्या कटकट. बसल्या आपण दुसरा चुकीचा निकाल, बायकोच्या चुका काढत बसलोय, हे नाही, करू अजिबात मी नका, काढत नाही. तशी मी तर दखल घेऊ प्रतिक्रमण नका. करतो. बस काय म्हणायचं तुम्हाला. हा काहीच नाही सांगायचंय. नाही, पण यांनी सोडून दिली नोकरी तर असं वाटतं, त्यांनी असे पुन्हा पण- पुन्हा मनात येते. इतर खाणं पिणं राहणं पैसे पाणी नाही, त्यात खर्च काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम नाही. एक गोष्ट सांगू का, हा हे जेवढ्या हायर पोस्टला जातील हा ना हा तेवढे पैसे जास्त मिळतील, हा. पण डोक्याला खूप जास्त त्रासही असतो. नाही, डोक्याला तसे नाही दीपक भाई, डेझिग्नेशनचं दुःख होतंय असं नाही, वाटतं. नाही. डेझिग्नेशन वाढलं नाही पण असतं. वरच्या पदावर गेले की एवढं प्रेशर येतं, गव्हर्नमेंटचं आणि सगळ्या कामाचा दबाव एवढा येतो, माणूस डिस्टर्ब होतो. फुकट पैसे येत नाहीत. त्या साऱ्या हम्म. कामाची जबाबदारी हे लोक फक्त हुद्दा मोठा देतात, पण 10 पट कामाची जबाबदारी टाकतात. नंतर माणूस त्रासून जातो. पण हा. ज्यांना चुकीचं काम करायचं आहे, गडबड करायची आहे, भ्रष्टाचार, त्यांची मजा आहे. ते इकडचे तिकडे करत राहतात. आपल्याला ते आवडत नाही. अशा प्रेशरमध्ये काम करण्यात मजा येत नाही. म्हणून जे काही घडलंय त्याचा स्वीकार करा. झालं ते करेक्ट. हां, तुम्हाला खाणं पिणं राहण्यात काही त्रास असेल तर बरोबर आहे. मग नाही, तसे काहीच थोडा नाहीये. पार्ट टाइम जॉब करू द्यायचा त्यांना. नाही नाही नाही, तर असे मग काहीच आता नाहीये. आता महाभाग्यशाली दादाजींच्या कामात, सेवेमध्ये हे दादाजींचं काम सेवा तर करतात ना, हम्म. करू दे. आणि तुम्ही जे झालं ते व्यवस्थित म्हणून स्वीकारा. म्हणजे
आता संयोगाने जे काही घडलं ते करेक्ट आहे आता. आणि दुसरं काय की VRS घेतल्यावरही जे सेव्हिंग्ज आहेत ते पैसे आपण रिकरिंगला लावायचे, काही सेव्हिंग्जला ठेवायचे. मग हळूहळू आपलं इन्कम वाढत जाईल. म्हणजे आज दीपक भाई, मला पैशांचा काहीच प्रश्न नाहीये. मग? बस मोठ्या हुद्द्याबाबत नाही, पण मला फार घरात राहून दुःख होतंय. भांडणं वाढतायत की शांतता आहे? नाही, नाही. मग चालू द्या असंच. आणि हं. दुसरा उपाय हा आहे की तुम्ही अडालजला येत असतो पूज्यश्री. येत बोलवा, राहायचं. आता येतो. नाही, तुम्ही नाही आता. यायचं, या ना. आता 2 फाईल घरात आहेत, पूर्ण करायच्या आहेत. हळूहळू नाही. येत राहा. शिबिर, पारायण, पर्युषण. हां, हां. म्हणजे WMHT मध्ये राहायचं नक्की. हां. WMHT मध्ये आलात तर प्रकृतीमधली लक्षणं जास्त लक्षात येतील तुम्हाला. सॉल्युशन काढायची शक्तीही वाढेल. तुम्ही MMHT मध्ये या WMHT मध्ये. हं, हं. नाही का, हिंदी शिबिर असतं की नाही, PMHT असतं की नाही, पारायण असतं तिथे. आता सुट्टी मिळाली तर थोडा सत्संगाचा लाभ हां. घ्या. आणखी एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. अनंत अवतारात अनंत काळ गेलाय, अगदी जन्मजन्मांतर गेली, कधी आत्म्याचं ज्ञान मिळालंच नाही. हं. आणि पूर्ण अवतारामध्ये मुलांसाठी, पतीसाठी, पत्नीसाठी, उभं आयुष्य पैसे कमावण्यासाठी मेहनत करून शेवटी काय तर मृत्यू येतो हं. आणि आत्म्याचं करायचं राहून जातं, आत्म्याचं हं. काम. पण आता भाग्य मिळालंय की आत्म्याचं काम करता येत आहे. म्हणून आत्म्याचं ज्ञान मिळालंय आणि जी काही त्यांनी ॲडजस्टमेंट केली आहे, एवढा नक्कीच विचार केलाय की खाणं पिणं राहणं आणि भविष्यात पैशांचा प्रॉब्लेम तो येणारच नाहीये. हं. तेच खूप आहे. मी सुद्धा हाच विचार केला होता की चला लवकरात लवकर आता कमावून घेऊ, मग नंतर दादाजींच्या कामासाठी मोकळा वेळ हवा. म्हणून नोकरीऐवजी कन्सल्टन्सी सुरू केली. नंतर 2-3 माणसं ठेवली काम करून घ्यायला. मग मी फ्री झालो, दादाजींचं काम केलं, सत्संग सेवा केली. मग त्यानंतर म्हणजे असा लाभ मिळणं खूप अवघड आहे. संयोग जुळणं खूप कठीण आहे. तुम्ही तर भाग्यवान आहात, असे पती लाभले आहेत आणि सत्संगाचे योग जुळलेत. आता ॲडजस्ट व्हा. नाही, जे काही आहे करेक्ट आहे, आता झालं ते करेक्ट. लोक काही बोलतील त्यांचं ऐकू नका. नाही, लोकांचे नाही, मला माझ्याच मनात हो, म्हणून खटकत मनाला होते. एवढंच समजवायचं. हं. नाहीतरी खूप सगळं कमावून स्वतः किती वापरणार आहेत? हं, कोणासाठी हं. वापरायचंय? नाही. मुलाच्या मुलासाठी? नाही, पैशांबाबत काहीच प्रॉब्लेम हो, नाही तर मग दीपक आता भाई. हे नक्कीच आहे बघा की वेळ वाया घालवायचा नाही. चला घरात बसून राहिलो, नाही, टीव्ही नाही. बघत राहिलो, उलट दादाजींचं काम नाही केलं तर मग रागवा. "ए, हां. तुम्ही काय ठरवलं होतं? का VRS घेतलीत? चला दादाजींचं काम करा." त्यांना दादाजींचं काम करण्यात सहकार्य करा. खूप हं. झालं. समजतंय का आता? हां, हां. आता आपण समजावल्यावर समाधान झालं. हां. बघा बाहेर पडा त्या दुखड्या हां. विचारांमधून आणि आनंदात राहा. अशी कुठे मिळते संधी सांगा? हं. नाहीतर मेहनत मजुरी करण्यातच पूर्ण आयुष्य हां. पूर्ण होतं, आत्म्याचं राहून जातं. हां. आता आपण निश्चय करायचा आत्म्याचं काम पुढे वाढवायचं आहे. हळूहळू आपलं आयुष्य सुद्धा सत्संगात आणि सेवेत व्यतीत करायचं आहे. हं. खूपच छान. जय सच्चिदानंद. दत्ता तुंबाड, नांदेड. मला खूप आनंद झालाय आपलं दर्शन घेऊन. मी ज्ञान पण घेतलेलं आहे आणि मला हे समजलेलं आहे की आत्मा वेगळा आहे आणि मी माझं शरीर वेगळं आहे. माझं जे काही नाव आहे ते माझ्या शरीराचं आहे, आत्म्याचं नाहीये. हे ज्ञान मला प्राप्त झालंय. पण माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा दुसऱ्या माणसाच्या शरीरात जातो. तर त्याबाबतचं ज्ञान मला मिळालेलं नाहीये, हां, माहीत नाहीये. ते समजावू तुम्हाला. ॲक्च्युअली काय नाव आहे तुमचं? दत्ता. त्याचं काय आहे की जेव्हा अंतिम श्वास चालू असतो, तेव्हा कारण शरीर, आत्मा आणि तेजस शरीर म्हणजे सूक्ष्म शरीर, कारण शरीर, कॉझल बॉडी, इलेक्ट्रिकल बॉडी आणि प्युअर सोल. ही फिजिकल बॉडी इकडे राहते आणि आतली कॉझल बॉडी जिचा आईवडिलांशी हिशोब आहे तिकडे ती खेचली जाते. त्या आईवडिलांपर्यंत पोचते जिथे जन्म होणार आहे आणि त्या मातेच्या गर्भात पोचलं की हा देह सोडून देतो. म्हणून तिकडे कॉझल बॉडी खेचली जाते, इलेक्ट्रिकल बॉडी सोबतच जाते आणि आत्माही बरोबर जातो आणि इकडची फिजिकल बॉडी सुटते. म्हणजे असा तो पुनर्जन्म घडतो आणि जी कॉजेस पेरली आहेत त्या हिशोबाने आईवडील मिळतात. गर्भात पोचल्यावर कॉझल बॉडीचं रूपांतर फिजिकल बॉडीमध्ये होतं, स्थूल शरीरात, आणि आईच्या गर्भात त्याचा विकास होतो आणि जन्मही होतो. म्हणून हिशोब असणारं मूल त्याच आईवडिलांच्या घरात जन्मतं आणि कॉझल बॉडी, इलेक्ट्रिकल बॉडी आणि प्युअर सोल ही सायकल चालूच राहते मृत्यूसमयी.
पण याच्या मागे जे तर्कज्ञान आहे आणि वैज्ञानिक जे ज्ञान आहे ना, ते समजत नाहीये. कसं हे हे भौतिक ज्ञान नाही पोचू शकत. हां, हां. हे आध्यात्मिक विज्ञानामुळेच समजता येईल. म्हणजे बरं. भौतिक विज्ञानात कॉझल बॉडी, इलेक्ट्रिकल बॉडी, इलेक्ट्रिकल नाही. बॉडी थोडं समजू शकेल. बरं. कॉझल बॉडी मात्र जास्त नाही समजू शकत. ते आध्यात्मिक दृष्टीनेच समजेल की कॉझल बॉडी, इलेक्ट्रिकल बॉडी आणि सोल, आत्मा दुसऱ्या गर्भात बरं. पोहोचतो आणि कॉझल बॉडीचं रूपांतर होतं फिजिकल बॉडीमध्ये आणि ग्रोथ होते. अशी निसर्गाची रचना आहे. तर्क काय? तर्कज्ञान कसं हे सांगू शकाल? तर्कज्ञान काय आहे की यात गरज नाहीये. का बुद्धीने एवढं समजेल की की मृत्यू हा जो बाळाचा जन्म होतो तेव्हा बाळाची जेव्हा वाढ होत राहते तेव्हा वाटेल की आपले आजोबा असंच करत असतील, तसाच हा करतोय. चहामध्ये पोळी बुडवून नंतर ती खाईल. म्हणजे थोरले कोणी आपल्या आजोबांचं निधन झालं तेही असंच चहात पोळी बुडवून खायचे. ते मुलंही तसंच करेल. असं वाटतं तोच आत्मा इथे पुन्हा आलाय. अशी खूप सगळी लक्षणं दिसतात. बरं. 7-8 वर्ष होईपर्यंत. नंतर हळूहळू बदल घडतो. कधी वाटतं की ही आपली आजी, आई परत आली आहे. लक्षात येऊ शकतं अभ्यास केलात तर. ठीक आहे. धन्यवाद दीपक जय भाई. सच्चिदानंद. मी नानक अहुजा आहे. मी पत्रकार आहे. बोला. ज्या वातावरणात जग पुढे चाललंय, कुठे परमाणु युद्धाच्या गोष्टी होत आहेत, कुठे युद्ध चाललंय, राजकारणात वैमनस्य वाढत चाललेलं आहे, समाजात देखील व्याभिचारात वाढ चाललेली आहे. म्हणजे विश्व कोणत्या दिशेला चाललंय? कलियुगामुळे हे खरं तर घडतंय. पण जगात कोणत्या दिशेला चाललंय याचा अंत काय होणार आहे? कायम असं वाटत राहतं की वाईटच होत आहे. पण आफ्टर ऑल चांगलंच होणार. बघा आपण इथे रोडवर ट्रॅफिक जॅम झाला, खड्डे खूप आहेत, त्रास वाढलाय. काय पण ब्रिज होतोय. त्यामुळे आता 1 वर्षभर त्रास होईल. नंतर मग ब्रिज तयार झाला, सुविधाच वाढेल. ही नैसर्गिक रचना आहे. रात्रीनंतर दिवस येतो, दिवसानंतर रात्र येते. म्हणजे असा वाईट काळ आला, हे महामारीचं होऊन गेलं. नैसर्गिक आपत्ती, संकट येतात. पूर येतो, भूकंप होतो. शिवाय युद्धही होतं. दादाजी म्हणायचे की दुनियेत अशी नैसर्गिक संकट म्हणजे बघा भूकंप आहे. भूकंप झाल्यावर कधी पूर येतो, कधी दुष्काळ पडतो किंवा त्सुनामी येते बघा. आणि जी लोकसंख्या वाढली आहे, पॉप्युलेशन वाढलंय. हिंदुस्थानातलं पॉप्युलेशन 3 तिप्पट वाढलंय आता. तर ते पॉप्युलेशन आता कमीही होईल आणि सगळ्या जगातच पॉप्युलेशन वाढलंय. 8 अब्ज एवढं झालंय. ते कमी होणार आणि नंतर वाईट काळही समाप्त होईल आणि चांगला काळही येईल. म्हणजे वाईट काळ समाप्त होणार आहे, चांगला काळ येणार आहे आणि चांगला वेळ तेव्हाच येईल. भगवान महावीरांचा 4था आरा होता. 3 वर्षांनी कलियुग आलं, 3.5 वर्षांनी. तर ते जे सुरुवात आहे असा चांगला सत्ययुगासारखा काळ येणार आहे. म्हणजे वाईट काळ पूर्ण झाल्यावर चांगला काळ असा एवढा मोठा येईल. रामराज्य, सत्ययुगासारखा हा काळ येईल. वाईट लोक, अनिती, भ्रष्टाचार, दुराचार, व्यभिचार खूप सगळं नष्ट होईल आणि सुसंस्कृत जीवन आणि परदेशी विद्यार्थी इथे शिक्षणासाठी येतील. संस्कार, आत्मज्ञान करायला काळ येणार आहे. विश्वात हिंदुस्थान विश्वाचं केंद्र बनेल असं दादाजी कायम सांगायचे. आता ती वेळ येणार आहे. आणि सर्वात चांगली गोष्ट ही आहे विश्वामध्ये देखील की लाखो लोक आत्मज्ञान असणारे हिंदुस्थानात येऊन गेलेत. आजही लाखो आहेत. आणि सगळे लोक बघा भावना सांगतात की सगळ्या जगाचं कल्याण व्हावं, दुनियेचं कल्याण व्हावं. तीच भावना दिवस-रात्र सगळ्यांच्या मनात आजही आहे. काय म्हणत होता तुम्ही? विश्वाच्या पुनर्निर्माणाचा काळ आलाय का? हां, डेफिनेटली. थोडा वाईट काळ जाईल, 10-15 वर्ष अजूनही लागतील. किती वेळ लागेल माहीत नाही आपल्याला. पण दादाजी म्हणायचे 12-15 वर्ष वाया जातील अजून. नंतर चांगला काळ इतका येईल, 200, 300, 400 वर्ष चांगला काळ येईल. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.